एस आणि आर बिंदू काय केले, जोडले, म्हणून रेख एस आर काढला. आता त्यामुळे काय झालेलं आहे बघा, कोन पी एस आर आणि कोन क्यू एस आर हे असे दोन त्रिकोण इथे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण काय केलेलं आहे की आता हा जो पी एस आर हा जो त्रिकोण आहे याच्या समोरचा कंस कुठला येतो, आपल्या एस कोणासमोरचा कंस येतो पी आर. म्हणून मग आपण काय लिहिलं, कोन पी एस आर बरोबर 1/2 मापकंस पी आर हे झालं विधान क्रमांक 1. त्याचं कारण आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. तसेच कोन क्यू पी आणि आर याच्या समोरचा पण कंस कोणता येतो, पी आरच येतो. कोण आहे, क्यू पी आर. मग पी कोणासमोरचा कंस कोणता येतो, पी आर येतो.